आपलं पण भान जरा आपल्याला नीट पाहिजे. आपले कलाकार पण गमतीचे असतात काय काय, म्हणजे त्यांना अजिबात आगापेचा कळत नाही. जरा व्यवहार कळायला पाहिजे, पैसा कळायला पाहिजे, गुंतवणूक कळाली पाहिजे, साठवून ठेवणं काय असतं ते कळायला पाहिजे. आणि त्यासाठी ही जी माणसं आहेत, बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला, त्यांनी घटना लिहिली, आणि ज्या समाजातल्या माणसांनी घटना लिहिली ती समाज कुठेतरी दुसरीकडे तोंड करून चाललाय, हे काही चांगलं नाही. तर त्या समाजानं ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे. दरवेळेस दुसऱ्यासमोर हात पसरावी जायची, आपला हक्क आपण मागितला पाहिजे, त्याचं भान आपल्याला पाहिजे. कलाकार त्याशिवाय मोठा होत नाही. किशोर कुमारचं ते उदाहरण आहे की ते कारमधून उतरायचे नाही, चहा का पान आलं का म्हटले तरच ते खाली उतरून गायला यायचे. आपले लोक कुठेही जातील, गावून जातील, पैसे दिले नाही दिले, स्वतःच्या गाडी करताना येतील जातील. तर स्वतःची पण इज्जत करायला पाहिजे आणि आपण आपल्या कलाकारांची पण इज्जत करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही खूप भारी आहात. आज मला इथे येऊन खूप ऊर्जा मिळाली आहे आणि मलाच खूप म्हणजे काय म्हणतो, कधी कधी असं काट टाकण्याचं एक उपाय माझ्यासाठी होतो. त्यामुळे मला फार भारी वाटतंय. ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींसोबत मला इथं बसता आलं, तुमच्यासोबत बसता आलं. आणि कधीतरी असं हे संमेलन जेव्हा पुढच्या वेळेस करू आपण, तर मला वाटतं एक 2-3 दिवसांचं संमेलन करायला पाहिजे.